नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतोय राजकीय घडामोडींनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील दुसरी सभा गोंदियात पार पडते. संध्याकाळी 5 वाजता ही सभा होणार आहे. प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांचा जिल्हा असल्यामुळे मोदी या सभेत काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या मतदारसंघात भाजपचे सुनील मेंढे आणि राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांच्यामध्ये थेट लढत आहे आणि याशिवाय राजेंद्र पटले यांचंही अपक्ष म्हणून आव्हान असणार आहे. त्यामुळे आज नरेंद्र मोदी गोंदियातल्या सभेत विदर्भातले काही मुद्दे मांडतायत का, विरोधकांवरती कशा पद्धतीने टीका करतायत हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नाना पटोले हे नागपूरमधनं खरं तर त्यांना काँग्रेसने उमेदवारी देऊ केलेली आहे गडकरींच्या विरोधात. अशावेळी नाना पटोले हे पूर्वी भाजपचे खासदार होते. त्यांनी राजीनामा दिला. निघताना त्यांनी मोदींवरती टीका केली होती. त्याबद्दल मोदी काही उत्तर देत आहेत का हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. काही वेळापूर्वी मोदींची पश्चिम बंगालच्या सिलीगुडीत सभा झाली आणि त्यात त्यांनी ममता दीदींवर सडकून टीका केली. जैसे ही बालाकोट में घुस करके हमारे जवान वापिस आए तो रोना किसको चाहिए था, चिल्लाना किसको जरूरी था, लेकिन रोना कौन किया शुरू? हमारे ही लोग चिल्लाने लगे, रोने लगे। अरे चोट वहां पहुंची है और दर्द तुम्हें क्यों हो रहा है? जितना दर्द इस्लामाबाद में हुआ, लाहौर में हुआ, रावलपिंडी में हुआ, उससे भी ज्यादा दर्द ये कोलकाता में बैठी दीदी को हुआ। मोदी ने ये क्यों किया? मोदी सबूत दे। मोदी को आतंकियों के साथ ऐसा नहीं करना चाहिए। भाई और बहनों, मोदी ने जो वो किया, क्या ठीक किया कि नहीं किया? सही किया कि नहीं किया? चौकीदार ने घुस करके वहां मारा, आपको अच्छा लगा कि नहीं लगा? आप खुश है कि नहीं खुश है? यानंतर बघणार आहोत बारामती लोकसभा आणि पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि मोहन जोशी यांचे अर्ज भरण्यासाठी आज नरपतगिरी चौकात संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती. पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, हर्षवर्धन पाटील, सुप्रिया सुळे, पार्थ पवार यावेळी उपस्थित होते. सुप्रिया सुळेंनी काउन्सिल हॉलमध्ये अर्ज भरला. अर्ज भरायला जात असताना सुप्रिया सुळे स्टेजवरच अजित पवार यांच्या पाया पडल्या. मोदींनी पवार कुटुंबाच्या कलहाच्या वक्तव्य केलं होतं आणि त्याला जाहीर छेद देण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळेंनी केल्याच्या चर्चा आता सुरू झाल्यात.